नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. चंद्र या आठवड्यात मीन, मेष आणि वृषभ या राशीतून परिभ्रमण करणार आहे. 12 राशींवरती या परिभ्रमणाचे काय परिणाम होतात ते आपण थोडक्यात बघूया. मेष रास, सोमवार मंगळवार मनस्थिती अत्यंत चंचल अशी राहील. स्वास्थ्य नसेल, शरीर प्रकृती त्रास देईल आणि त्याच्यासाठी काही पैसे खर्च करावे लागले तर आश्चर्य वाटून देऊ नका. बुधवार गुरुवार उत्तम आहेत. शरीर प्रकृती मूळ पदावरती येईल. काम करायला उत्साह राहील. आठवड्याच्या शेवटी 2 पैसे मिळण्याची देखील शक्यता आहे. पैशाची जर काही कामं असतील अडलेली तर ती या आठवड्याच्या शेवटी करून घ्या. वृषभ रास, सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. जे कराल ते होईल. सगळी अडलेली कामं मार्गी लागतील. तुमच्या ज्या काही आर्थिक चणचणी असतील त्या दूर होण्याची शक्यता आहे. मात्र बुधवार गुरुवार तुम्हाला पुन्हा एकदा सांभाळायची गरज आहे. खिसा पाकिट सांभाळा. अनावश्यक खर्च टाळा. आठवड्याचा शेवट हा चांगला असेल. शरीर प्रकृती उत्तम राहील. काम करायला उत्साह राहील आणि त्यामुळे आठवड्याचा शेवट हा चांगला राहील. मिथुन रास, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना सोमवार मंगळवारी चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या या सोमवार मंगळवार म्हणजे सुरुवात ही उद्योगधंदा नोकरी व्यवसाय यांनी अत्यंत उत्तम अशा प्रकारचे होईल. त्यातून लाभ हे बुधवार गुरुवारी दिसायला लागतील. प्रत्यक्ष काहीतरी तुम्हाला आपल्यासमोर येतं आहे म्हणजे चांगलं असं तुम्हाला जाणवायला लागेल. मात्र आठवड्याचा शेवट हा तुम्हाला सांभाळावा लागेल. न टाळता येण्यासारखे खर्च तुमच्या समोर येतील आणि त्यामुळे तुमचा जीव हा मेटाकुटीला येईल. कर्क रास, सोमवार मंगळवार उत्तम आहे. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. बारीक सारीक प्रवास होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याची शक्यता आहे किंवा प्रगतीच्या नवीन संधी समोर येण्याची शक्यता आहे. उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने बुधवार गुरुवार अतिशय उत्तम आहेत आणि त्यातनं सर्वतोपरीने लाभ होण्याची शक्यता या आठवड्याच्या शेवटी आहे. बुधवार गुरुवारी जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या संधी दिसण्याची शक्यता आहे. तेव्हा संधी आली तर ती सोडू नका. सिंह रास, सोमवार मंगळवार शरीर प्रकृती सांभाळणं गरजेचं आहे. रस्ता नीट सावधानतेने ओलांडा, नाहीतर अपघात ठरलेला आहे. जरी शंका आली प्रकृती संबंधी तर डॉक्टरकडे जायला विसरू नका. आठवड्याच्या मध्यावरती बंधुवर्गाकडून चांगल्या बातम्या कळण्याची शक्यता आहे. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यामध्ये चांगला प्रगतिकारक असा जाण्याची शक्यता आहे. कन्या रास, सोमवार मंगळवार पार्टनरचा ऐका. मग तो घरातला असो किंवा व्यावसायिक असो, त्याचं ऐकण्यात तुमचं भलं आहे. त्याला दुखवू नका. तर सोमवार मंगळवार हा अतिशय उत्तम असा जाईल. बुधवार गुरुवारी शरीर प्रकृती सांभाळणं गरजेचं आहे. वाडवडिलांची संपत्तीचे तंटे जर असतील तर ते निकाली काढण्याकडे बुधवार गुरुवारी लक्ष द्या. आठवड्याचा शेवट हा त्याच्यासाठी एखादा प्रवास घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवास अतिशय उत्तम होईल. प्रवास असला तर कुठलाही त्रास होणार नाही. तुळ रास, सोमवार मंगळवार शरीर प्रकृती सांभाळा. शारीरिक कटकटींनी तुम्हाला गांजल्यासारखं होईल. त्यामुळे लक्ष द्या. हाताखालचे नोकर त्रास देतील. अचानक दांड्या मारून तुमची भंबेरी उडवतील. एखादी वस्तू किंवा पैसे गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मनस्थिती उदास राहण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावरती पार्टनर सहकार्य करेल, मग तो व्यावसायिक असो किंवा घरगुती असो, तर त्या पार्टनरच्या सहकार्याने तुमचा बुधवार गुरुवार हा अतिशय चांगला जाईल. आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा शरीर प्रकृतीला त्रास देणारा आहे. प्रवास शक्यतो करू नका. प्रवासात असलात तर सांभाळून राहा. एखादा बारीक सारीक घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृश्चिक रास, सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. कराल ते होईल. मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. मात्र बुधवार गुरुवारी अतिशय अतिउत्साहाने सोमवार मंगळवारी जर काही कराल तर त्याचा शरीर प्रकृतीवरती ताण हा बुधवार गुरुवारी पडण्याची शक्यता आहे. बारीक सारीक आजार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट हा घरामध्ये आपल्या जोडीदाराबरोबर आनंदात जाईल. धनुरास, आई जर असेल तर आईला त्रास होण्याची शक्यता सोमवार मंगळवारी नाकारता येत नाही. तुम्हाला तिच्याकडे लक्ष द्यावं लागेल. घराकडे लक्ष द्यावं लागेल. घरासंबंधी काही छोटं मोठं काम असेल तर ते करून घ्या सोमवार मंगळवारी. घर बदलायची इच्छा असेल तर नवीन घर शोधण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहेत. नवीन घर घेण्याच्या दृष्टीने देखील सोमवार मंगळवार अतिशय चांगले आहेत. बुधवार गुरुवार अत्यंत उत्तम आहे. तुम्ही म्हणाल ते होईल. करीन ती पूर्व असं असेल. संततीकडून चांगली बातमी कळेल. संततीच्या ज्या काही अडचणी असल्या तर त्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा शरीर प्रकृतीवरती ताण येऊन थोडाफार तुम्हाला शारीरिक त्रास, सर्दी, पडसं, बारीकसा ताप वगैरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मकर रास, छोटे प्रवास होण्याच्या दृष्टीने हा सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे. बंधुवर्गाच्याकडून चांगली बातमी कळेल. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये एखादी दूरगामी संधी तुम्हाला दिसण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावरती घराकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. घराकडे लक्ष द्यावं लागेल. आई असेल तर आईकडे लक्ष द्यावं लागेल. तर त्या दृष्टीने बुधवार गुरुवार हा तुमचा व्यस्त होईल. आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम आहे. तुम्ही म्हणाल ते होईल. जे काही तुमच्या इच्छा, आशा, आकांक्षा असतील त्या सगळ्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. संततीकडून चांगली बातमी कळेल. संतती नसेल तर ती होण्याच्या दृष्टीने देखील चांगली बातमी तुम्हाला कळू शकते. असेल तर त्या संततीच्या संबंधी ज्या काही तुम्हाला चिंता असतील त्या चिंता दूर होण्याच्या दृष्टीने चांगली बातमी तुम्हाला कळू शकेल. कुंभ रास, सोमवार मंगळवार पैशाचे व्यवहार उरकून घ्या. कुठून जर पैसे येणं असतील तर तगादा लावा. पैसे मिळतील. पैशाची कामं हे करून घ्या. बुधवार गुरुवार छोटे प्रवास होण्याच्या दृष्टीने, बंधुवर्गाच्याकडून चांगली बातमी कळण्याच्या दृष्टीने हा अतिशय उत्तम आहेत. नोकरी, धंदा, व्यवसाय याच्यामध्ये नवीन संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बुधवार गुरुवार हा अतिशय उत्तम आहे. आठवड्याचा शेवट हा तुम्हाला घराकडे लक्ष द्यावं लागेल. घरी आनंदामध्ये वेळ हा आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आपल्या कुटुंबासोबत, मुलाबाळांसोबत, आईवडिलांसोबत घालवता येईल. मीन रास, सोमवार मंगळवार शरीर प्रकृती उत्तम राहील. काम करायला उत्साह राहील. एकंदरीतच सोमवार मंगळवार हा चांगला राहील. बुधवार गुरुवारी त्याचे फलित तुम्हाला मिळतील. जे काही काम कराल त्याचं पैशात रूपांतर होताना तुम्हाला बुधवार गुरुवारी दिसेल. आणि आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम अशा स्वरूपाचा जाण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांना हा आठवडा अतिशय चांगला आहे. जर काही तुमच्या इच्छा, आशा, आकांक्षा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं टाकायला हा आठवडा अतिशय उत्तम आहे. तर मंडळी, हे होतं 12 राशींचं त्रोटक राशी भविष्य. तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या पत्रिकेबद्दल काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे.
व्हॉट्सॲपवरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.